मी तिच्याशिवाय किंवा ती माझ्याशिवाय सीन करणार नसल्यामुळे आम्ही पहिल्या दिवसांपासूनच आमच्या बॉन्डिंगवरती खूप काम केलं. जरी आमच्या वयांमध्ये खूप अंतर असलं, आमच्या जनरेशनमध्ये खूप अंतर असलं, तरी या दोघींकडनं मी खरं सांगतो दररोज काहीतरी शिकत असतो. मंगलाष्टकं तिची सुरू झाली आणि मी मागे उभा होतो आणि एक क्षणभर असं वाटलं की अरे आपली मुलगी, आपली कन्या आणि ती आता उंबरठा ओलांडणार आहे. माझ्या गावी माझे आजी आजोबा वगैरे आहेत, त्यांना माहित नाहीये की मी मालिका करते किंवा माझ्या आजीला फारसं कळत नाही, तर तिने कॉल करून वगैरे विचारलं तुम्ही मुलीचं लग्न कसं लावलं माझ्याशिवाय वगैरे. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मजा मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. उदय गांबे या मालिकेच्या सेटवर आहे आणि सध्या माझ्यासोबत एक रॉयल फॅमिली किंवा राजशाही कुटुंब आहे असं म्हणायला हरकत नाही. गिरीश सर, साक्षी आणि अनुष्का, तुम्ही तिघेही कसे आहात? आम्ही मस्त आहोत, मजेत आहोत, धमाल करतोय. अनुष्का, आम्ही सध्या खूप गडबडीत आहोत कारण आमच्याकडे सध्या लग्नाचा सिक्वेन्स चालू आहे. सो तुम्ही बघतच आहात की आम्ही सगळे खूप छान नटलोय, सजलोय. सो त्याच गडबडीत आहोत सध्या. सो रेणुका माता आणि जमदग्नी यांचा भव्य विवाह सोहळा आहे आणि रेणुका मातेची फॅमिली आहे किंवा कुटुंब आहे, तर मुलीकडचे आहात बेसिकली. सो कसं सुरू आहे लग्न? कारण पहिल्यांदा इतका पटकन होकार मिळालेला नव्हता किंवा इतकं सहज होणारं लग्न नाही आहे, तर काय सांगाल, कशी तयारी सुरू आहे? पहिल्यांदा होकार नव्हता मिळाला, खूप मुश्किलीने त्या गोष्टी घडत गेल्या आणि तरी पण एक राजेशाही थाट आहे. कान्यकुब्ज नगरीच्या परंपरेला, त्याच्या दृढतेला, त्याच्या श्रीमंतीला साजेसं लग्न आम्हाला करायचंच होतं आणि देवगण आलेले आहेत, साक्षात लक्ष्मी देवी आलेल्या आहेत, इतर राज्यातली काही मंडळी आलेली आहेत आणि ऋचिक मुनींचं नावसुद्धा खूप मोठं आहे, त्याच्यामुळे इतर ऋषी मुनीसुद्धा आलेले आहेत, म्हणजे सप्तर्षी ऋषी आलेले. पण खरंच खूप भव्य आहे. जरी म्हणजे मालिकेत शूट होत असलं तरी सुद्धा ते कॉस्ट्युम सगळं बघून कुठेतरी ते खरंच आहे का असं वाटतं. पण तुम्हाला हे साकारताना त्या काय फिलिंग्स असतात? कारण देवदत्त सर असो किंवा मगाशी ओंकार कर्वे यांनी सुद्धा एक प्रसंग सांगितला, त्यांना आलेला अनुभव. तर तुमचा कशा फिलिंग्स असतात किंवा शूट करताना साधारणतः कसं शूटिंग होतं? किती चॅलेंजिंग असतं? कारण ट्रेडिशनल आउटफिट कॅरी करणं 24 तास तितकं सोपं नसतं. नक्कीच सोपं नाही आहे, पण आम्हाला हे नॉर्मली अनुभवता येत नाही कारण आपण नॉर्मली इतकं सजत नाही, नटत नाही. पण आम्हाला ते डेली बेसिसवर करता येतं, आम्हाला तो अनुभव घेता येतो आणि खऱ्या अर्थाने आम्हाला एक वेगळी व्यक्तिरेखा, एक वेगळी भूमिका साकारता येते आणि खरंच एक शाही लग्न आम्ही सध्या अनुभवतो. सो आय थिंक हे सगळं खूप मजेशीर आहे आणि हे नेहमी नेहमी होत नसल्यामुळे आम्ही त्याचा पुरेपूर आनंद घ्यायचा प्रयत्न करतोय. अगदी. साक्षी, तुला विचारायला आवडेल, तू काय सांगशील, तुझी कशी भूमिका असणार आहे? कारण गिरीश सरांची वडील असल्यामुळे किंवा त्यांचं आम्हाला माहिती की काय सुरू आहे, पण तू काय सांगशील, तुझी काय भूमिका असणार आहे जमदग्नी आणि रेणुका माता यांच्या विवाह सोहळ्यात? खरं तर ॲक्च्युली काय आहे, मी भद्रा राणीच्या आदेशाबाहेर नाही आहे, कारण मला असं स्वतःचं काही सुचतच नाही मुळात. सो त्यामुळे या लग्नात आम्ही दोघी खूप आनंदी आहोत, कारण रेणुकेच्या प्रीतीला हवा घालणाऱ्या आम्ही दोघी आहोत. त्यामुळे हे लग्न व्हावं याचा जेवढा आनंद रेणुकेला आहे त्यापेक्षा कैक पटीने आम्हाला सुद्धा आहे. सो आम्ही सध्या खूप आनंदी आहोत आणि आम्ही खूप छान तयारी करतो आहोत आणि तुम्ही बघतच आहात किती सजलेली आहे मी खूप हाऊसमौज करून घेणार आहे, हे मी आधीच बोलले होते. सो असं आहे एकंदरीत. अगदीच. पण ऑनस्क्रीन एकाच राजाच्या 2 राण्या असं आहे, पण ऑफस्क्रीन तुम्ही दोघी मैत्रिणी असाल किंवा एकच रूम शेअर करता आय गेस, तर ते कसं असतं तयार करण्यात एकमेकींना किती सहभाग असतो आणि ओव्हरऑल सेटमध्ये डायलॉग्स डिलिव्हरी असो किंवा ते फ्रेंड्स आहात का किंवा ते ट्युनिंग कसं आहे तुमचं? सो जरीही स्क्रीनवर मी वरचढ असले आणि मी तिला कंट्रोल करत असले तरीही खऱ्या आयुष्यात मी तिच्यापेक्षा लहान असल्यामुळे मी तिच्या शब्दाबाहेर नाही. पण अगदी फर्स्ट डेपासून आम्हाला हे माहीत होतं की आमच्या भूमिका इंटरट्वाइंड असणार आहेत. तर मी तिच्याशिवाय किंवा ती माझ्याशिवाय सीन करणार नसल्यामुळे आम्ही पहिल्या दिवसांपासूनच आमच्या बॉन्डिंगवरती खूप काम केलं. त्यामुळे आम्ही खूप चांगल्या मैत्रिणी आहोत सेटवर. आता तिला माझ्याशिवाय किंवा मला तिच्याशिवाय अजिबात करमत नाही आणि ते बॉन्डिंगच तुम्हाला ऑनस्क्रीन पण दिसतं. आणि खरंच म्हणजे जसं भद्रा आणि नीलकांती आहे तसं फक्त उलट आहे. मी तिला सांगत असते, अनुष्का हे असं असं कर, अनुष्का हे तसं तसं कर, हो ताई हो. आणि मी तिला ताई म्हणायला लावते कारण की मी आत्तापर्यंत सगळ्या प्रोजेक्टमध्ये मी सर्वात लहान होते
आणि आत्ता पहिला प्रोजेक्ट आहे ज्यात कोणीतरी ताई म्हणणार आहे, सो मी फुल दादागिरी करते तिच्यावर. आणि आमचं बॉन्डिंग म्हणजे ॲक्च्युली मला लहान बहीण नाही आहे, तर ही मोठी गोष्ट आहे की मला या प्रोजेक्टमध्ये एक लहान बहीण भेटलेली आहे. सो त्यामुळे आम्ही दोघी रूम शेअर करतो, आम्ही स्क्रिप्ट आल्यानंतर त्यावर वर्क करतो, कुठे कुठे काढता येईल जागा, कुठे कुठे वर्क करता येईल. सो आणि हे बॉन्डिंग तुम्हाला स्क्रीनवर पण दिसेलच की काय काय आम्ही करतो किंवा काय नाही. इवन आता इतकंच जास्त हे झालं आहे की तिला हे माहिती आहे की मी कुठे रिॲक्ट करणार, आणि मला हे माहिती की ती कुठे लुक देणार आणि मी काय रिॲक्ट करू. सो हे इतकं कमाल बॉन्डिंग झालं आहे आमचं. आणि कधी कधी थोडं थोडं भांडणं होतात, पण ठीक आहे, त्या बहिणींमध्ये होतच असतात. ऑनेस्टली सांगणं ही सुद्धा चांगली गोष्ट. पण गिरीश सर, तुम्ही काय सांगाल या दोघींबरोबर तुम्ही कसं मॅनेज करता, किंवा ऑफ स्क्रीन या दोघींबरोबर बॉन्ड कसा आहे? खरं तर या माझ्या राण्यांचा रोल्स करतायत, परंतु मला त्या मैत्रिणीत जास्त वाटतात. आणि जरी आमच्या वयांमध्ये खूप अंतर असलं, आमच्या जनरेशनमध्ये खूप अंतर असलं, तरी या दोघींकडनं मी खरं सांगतो दररोज काहीतरी शिकत असतो. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना अपडेट राहणं, ते अपडेट राहणं मला या दोघींकडनं होतो मी. आणि साक्षीचा सेन्स ऑफ ह्युमर तर कमाल आहे. म्हणजे सेटवर जी काही चेष्टा मस्करी हास्याचा किलबिलाट असतो तो केवळ साक्षीमुळे असतो, हे मला बोलायला काही हरकत नाही आहे. शी कीप्स अस अलाइव्ह. कारण डेली सोप म्हटलं की थकवा असतो, शेड्यूल्स हेक्टिक, झोप होत नसते बऱ्याचदा. तर त्या सगळ्या गोष्टी बाजूला सारण्यासाठी साक्षीचा सेन्स ऑफ ह्युमर आणि सगळ्यांची तिचा कनेक्ट आहे. सगळे म्हणजे अगदी स्पॉट दादापासून अगदी वरती ऑफिस ॲडमिन मधली जी काही मंडळी त्यांच्यापर्यंत तिचा एक कनेक्ट असतो. आणि दुसरी एक गोष्ट मला बोलावीशी वाटते इथे, की जरी माझी रेणुका मातेच्या किंवा रेणुकेच्या वडिलांची भूमिका असली, तरी काय होतं की तो बिदाईचा क्षण येईपर्यंत आपल्याला असं वाटतं की आपण भूमिका करतोय, हे खोटं आहे, हे अभिनय आहे. परंतु जेव्हा तो क्षण जेव्हा समोर येतो ना, तेव्हा अचानक डोळ्यात पाणी येतं. असं मला काल म्हणजे आज आणि काल झालं की मंगलाष्टकं तिची सुरू झाली आणि मी मागे उभा होतो आणि एक क्षणभर असं वाटलं की अरे आपली मुलगी, आपली कन्या, आणि ती आता उंबरठा ओलांडणार आहे. तर नाही म्हटलं तरी कुठेतरी भूमिकेचा इम्पॅक्ट तुमच्यावर असतो, कारण गेले 6 महिने आम्ही ती भूमिका जगतोय दररोज. तर कुठेतरी ते नातं निर्माण झालेलं असतं. आणि या मंडळी, या मुली आहेत, माझ्या पत्नीच्या भूमिका करणाऱ्या आहेत आणि रेणुका आहे. म्हणजे ती पण मुलीचाच रोल करत असली तरी कॉन्शियसली किंवा सबकॉन्शियसली आमचा एकमेकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बाप आणि मुलगी असा होऊन जातो, अगदी अनाहूतपणे. तर तो क्षण आता मला माहित नाही आमच्या पाठवणीचा सीन ठेवणार आहेत की नाही, मला माहित नाही त्या सीनमध्ये काय होणार आहे असं आहे. अगदीच. पण तुम्ही दोघी भूमिका तुमची वयोमानाने तुमच्यापेक्षा मोठी आहे आणि तुम्ही खऱ्या आयुष्यात तुमची एज तितकी नसावी मे बी, पण ही भूमिका साकारताना ऑडियन्सचा रिएक्शन किंवा रिप्लायज तुम्हाला कळतच असेल, पण तुमच्या फॅमिलीच्या काय रिएक्शन्स असतात तुम्हाला त्या कॅरेक्टरमध्ये पाहिल्यानंतर, किंवा त्यांचा काय प्रतिसाद असतो? अगदीच हे करणं कठीण आहे, कारण त्या वयाची मानसिकता किंवा त्या वयाचं एक जेस्चर, पोस्चर तुम्हाला कॉपी करणं खूप डिफिकल्ट असतं. पण यासाठी आमच्या टीममधल्या सगळ्यांनीच, इवन सुरुवातीपासून गिरीश सरांनी, आमच्या क्रिएटिव्सनी, आमच्या डिरेक्टर्सनी आम्हाला खूप मदत केली. किंवा साक्षीताई आणि मी पण एकमेकींना, किंवा मध्ये आमची लीप झाली. आधी रेणुका लहान होती, मग ती मोठी झाली. ती पण एक जर्नी आम्हाला दाखवायची होती आमच्या कॅरेक्टरमधनं. सो त्यातही आम्ही एक ठहराव आणला आणि ह्या सगळ्या गोष्टी करताना आम्हालाही खूप शिकता आलं. आणि घरच्यांची प्रतिक्रिया म्हणजे डेंजर असते. आता माझ्या गावी माझे आजी आजोबा वगैरे आहेत, त्यांना माहीत नाही आहे की मी मालिका करते, किंवा माझ्या आजीला फारसं कळत नाही. तर तिने कॉल करून वगैरे विचारलं, तुम्ही मुलीचं लग्न कसं लावलं माझ्याशिवाय वगैरे. म्हणून या प्रतिक्रिया खूप मजेशीर असतात ऐकायला आणि ते अनुभवायला. सो ते सगळं आम्ही खूप एन्जॉय करतोय. साक्षी, तू काय सांगशील, किंवा आतापर्यंत मिळालेली एक अशी प्रतिक्रिया जी तुला फार आवडली, कायम तुझ्या जवळ राहणार आहे? खरं तर अशी प्रतिक्रिया म्हणजे, बाई तू ना जेव्हा येते ना स्क्रीनवर, बाई फारच हसायला येतं आम्हाला. किंवा तू आली की मूड आमचा खूप छान होता. या कॅरेक्टरसाठीच्या याच मला प्रतिक्रिया आल्यात. कारण यासाठी हे कॅरेक्टरच असं आहे की जे आल्यानंतर ना तुमच्या चेहऱ्यावर हसायला येतं.
म्हणजे जेवढा हिचा राग येईल ना तेवढी माझी दया पण येईल की अरे कुठे फसली आहे, हिला हे अक्कल नाही आहे, ही जे सांगते ते मी करते पण मला ते कळत नाही. पण त्यातनं जे काय म्हणतात त्याला एक बालिशपणा असतो, इनोसन्स असतो, तो माझ्या कॅरेक्टरमध्ये आहेच. आणि बस म्हणजे तेच एक आपण बघतो एक आजी असते 60 वर्षांची, ती पण हसत खेळत बालिश वागत असते. सो त्यामुळे माझ्या या कॅरेक्टरसाठी मला असं काही हे करायला लागलं नाही वयाचं, कारण मनामध्ये कुठेतरी लहान मूल असतं प्रत्येकाच्या, फक्त माझं ते प्रखरतेने दिसतंय लोकांना. सो माझं एजमुळे मला काही म्हणजे जेवढा हिच्यासाठी, कारण ही बुद्धिवान आहे, जेवढं हिला वर्क करायला लागलं तेवढं माझ्यासाठी आत लहान मूल असल्यामुळे ते करायला लागलं नाही मला. पण असं आहे एकंदरीत माझं कॅरेक्टर. फॅमिली रिॲक्शन म्हणजे याआधी स्टार प्रवाहावर मी मिठू माऊली केली आहे, त्यात मी पुंडलिकाची बायको असल्यामुळे त्यांना मायथो काय असतं आणि एज मला नाही वाटत मायथोमध्ये काउंट केल्या जाते, कारण की तेव्हा कसं 12व्या 13व्या वर्षी मुलींची लग्न व्हायची. म्हणजे आत्ताही आपण काउंट केलं तर माझं वय 25-30च असावं. सो त्यामुळे मायथोमध्ये हे काउंट होत नाही असं मला वाटतं. त्यामुळे घरच्यांच्या रिॲक्शन, घरचे प्रिपेअर आहेत की हां ठीक आहे, मायथो म्हणलं की कितीही मुलगी मोठी असली तरी आई यंगच असते. नाही, ह्यात मला एक ॲड करावं असं वाटेल. रिॲक्शन आपण बोलतोय म्हणून सुरुवातीला आमच्याकडे सगळी लहान लहान मुलं असायची, छोटी रेणुका, छोटी यल्लम्मा, आणि तेव्हा साक्षीचा क्लोज बघायला किंवा साक्षीच्या रिॲक्शन बघायला सगळे स्क्रीनसमोर जमावून बसलेले असायचे, कारण आता साक्षी काय रिॲक्ट होईल, काय करेल आणि कोणाला किती हसू येईल ही अशी मौज बघायला सगळी लहान पोरं मॉनिटरसमोर जमा व्हायची. सो आय थिंक तीच तिच्या कामाची पावती आहे आणि म्हणून तिचं ते कॅरेक्टर आपल्याला इतकं आवडतं. अगदीच, आणि लहान मुलांकडून आहे त्यामुळे नो डाऊट ते ऑनेस्टच असणार. पण खरंच धन्यवाद तिघांची, गप्पा मारून खूप छान वाटलं. फक्त जाता जाता प्रेक्षकांना भव्य विवाह सोहळा आहे, सो त्याचं आमंत्रण देऊन जा. प्रेक्षक हो, कान्यकुब्ज नगरीची राजकन्या युवराज्ञी रेणुका हिचा विवाह रुचिक मुनी यांचे सुपुत्र ऋषिकुमार जमदग्नी यांच्याशी आयोजित केलेला आहे आणि आपल्याला प्रेमाचं सस्नेह निमंत्रण आहे. लग्नाला यायचं, जेवून जायचं आणि वधूवरांना आशीर्वाद देऊन जायचं. एनिथिंग यू वांट टू ॲड? नाही, तुम्ही पूर्ण पत्रिकाच दिली हो. नक्की या कान्यकुब्ज नगरीच्या राजवाड्यात. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.